शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठे गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी सध्याच्या सरकारवर शेतकरी, सामान्य नागरिक आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेबाबत दिशाभूल केल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सादर झालेल्या अर्थसंकल्पात या आश्वासनाबाबत कोणतीही ठोस घोषणा केली नाही. उलट कर्जमाफीसाठी अनेक अटी आणि नियम लावण्यात आल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की 5 वर्षांपूर्वी आमच्या सरकारने कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आणि त्यावेळी कोणत्याही अटी किंवा नियम लावलेले नव्हते. तसेच कोरोना काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सध्याच्या सरकारने कर्जमाफी करताना अनेक अटी लावल्या. उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आणि या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तुमच्या प्रश्नातच विचारलेला आहात. कारण निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती. ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. तो कोरा तर केलेला नाहीये, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती, ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणतायत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित साधलं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.